ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, चिरफळ व 3 चमचे लाल तिखट एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचं. या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं. साधारण 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या दगडाने चिचून घ्यायच्या. आता टोपात तेल घ्यायचं. त्यात आपण ज्या लसणीच्या पाकळ्या चिचल्या आहेत त्या टाकायच्या आणि तांबूस होईपर्यंत भाजायच्या. आता आपण जे वाटण आपण आधी करून घेतलं आहे ते ह्यात ओतायचं, चांगलं भाजायचं आणि आपल्याला हवं त्या अंदाजाने आपण यात पाणी ओतायचं. कोणाला घट्ट हवं असतं, कोणाला जास्त पातळ हवं असतं, त्यामुळे आपापल्या अंदाजाने पाणी घ्यायचं. आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर 5 ते 6 कोकमाचे तुकडे घालायचे. उकळी आल्यानंतर यात मासे टाकायचे. आधीच घातले तर कुस्करण्याची शक्यता असते, त्यामुळे एक एक मासा अलगद सोडायचा. आणि ह्या रेसिपीचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा.